नमस्कार, मी डॉक्टर अरुणा फिरोदिया। आज आपण नागविलेच्या पानांची माहिती घेणार आहोत। विड्याची पानं म्हणजे जी पानं आपण खातो त्याला नागवेलीची पानं असं म्हणतात। ही पानं दोन प्रकारची आहेत। एक कपुरी पानं की जी लहान, सौम्य आणि मृदू असतात, आणि दुसरी बंगाली पानं ती आकाराने मोठी आणि जास्त तिखट असतात। मुखशुद्धीसाठी पानांचा वापर केला जातो। पानांमध्ये सुगंधीय द्रव्य असते, तसेच पाचक, कामोत्तेजक, उत्तेजन देणारे, वातकफाचा नाश करणारे, कांती देणारे आणि रुचकर असे असते। पानामध्ये एक बाष्पशील तेल असते, ते जंतुघ्न असते। फक्त तोंडाचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील पानांचा खूप उपयोग होतो। वातकफ नाश करणारा असल्याने, उष्ण असल्याने वातकफाच्या विकारामध्ये चांगला उपयोग होतो। जेव्हा घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा घसा बसला असं आपण म्हणतो, त्यावेळेला पानामध्ये ज्येष्ठमधाची पावडर, काथ, कंकोळ इत्यादी पदार्थ घालून पान चावून चावून खावे, म्हणजे घसा आणि कंठ सुधारतो आणि घसा साफ होतो। याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमास सुद्धा प्रतिबंध होतो। चेहऱ्याचे मुरुम असतील तर त्यावेळेला या पानांची पेस्ट करावी, त्याच्यामध्ये 2 चिमूट हळद घालावी आणि कोरफडीचं जेल घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावावी। 20 मिनिटांनंतर तुम्ही ती धुवू शकता। चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी वाळवलेल्या पानांचं चूर्ण 1 चमचा आणि त्याच्यामध्ये गुलाबजल घालावं आणि ते चेहऱ्याला लावावं, त्याने बरेच डाग कमी होतात। देठासकट जर पानं खाल्ली तर पोट साफ होण्यास मदत होते। याच्यामध्ये जंतुघ्न गुणधर्म असल्यामुळे दात किडण्याचे थांबते, तसेच अरुची, तोंडाला चव नसणे, मुखाला दुर्गंधी येणे यामध्ये देखील पानांचा उपयोग होतो। पानांमुळे अन्नमार्गातील आणि जठरातील पाचकरस जास्त शोधतो आणि त्यामुळे अन्नाचे पचन होते। त्यामुळे जड आहार घेतला असेल तर पोट हलके होते। पानांना एरंडेचं तेल लावून ते गरम करून लहान मुलांची छाती शेकली तर कफ मोकळा होतो। तसेच एरंड तेल लावून ही पानं गळवावर देखील पोटिसासारखी आपण बांधू शकतो। नुसती पानं जरी 3-4 चावून खाल्ली तरी सर्दी कमी होते। आहारामध्ये जेव्हा खूप जड भोजन आपण करतो, म्हणजे साधारणपणे पुरणपोळी वगैरे खाल्ली की आपल्याला विड्याची आठवण येते, तर याचं कारण हेच आहे की त्याने आपल्याला पोट हलकं वाटायला लागतं। आता हा विडा खावा केव्हा, तर एक म्हणजे जड, गोड, स्निग्ध असं जेवण केलं असेल तर त्यानंतर खावा। कामोत्तेजक असल्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी खावा, सकाळी उठल्यानंतर, आंघोळीनंतर, दोन्ही वेळा जेवणानंतर। उलटी जर झाली असेल तर त्यावेळी देखील आपण विडा खाऊ शकतो। युद्धात विद्वान आणि राजे लोक यांच्या सभेमध्ये विडा खाणे हितकारक आहे। विड्यामध्ये आपण काथ, चुना टाकतो, तर याचं पानं जी आहे ती वातकफनाशक आहे। काथ जो आहे तो कफपित्तनाशक आहे आणि चुना जो आहे तो वातकफनाशक आहे। तर या तिघांचं जेव्हा मिश्रण करतो तर त्रिदोषांचं शमन करणारा असा विडा तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला प्रफुल्लित वाटतं। सकाळी जर विडा खाणार असाल तर तेव्हा सुपारी जास्त टाकावी, दुपारी खाणार असाल तर काथ जास्त टाकावा, संध्याकाळी खाणार असेल तर चुना जास्त टाकावा। अशा प्रकारे तिन्ही दोषांचा समतोल आपल्याला राखता येतो। पान केव्हा खाऊ नये, तर जेव्हा म्हणजे तुम्ही सुपारी आणि तंबाखू यांचं जर जास्त मिश्रण त्याच्यामध्ये घेत असाल तर पान खाणं अयोग्य आहे, कारण यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो। खूप पानं खाल्ली तर दात लाल होतात, हाडं ठिसूळ होतात आणि मुखाचे विकार होऊ शकतात। तर याच्यासाठी आपण फक्त सतत पान चघळत राहायचं नाही, त्यामुळे जी पान खाण्याची चांगली प्रथा आहे ती निंद समजली जाते। पान खाणाऱ्यांनी रात्री झोपण्यापूर्वी तोंड स्वच्छ धुवून मग झोपावे। धन्यवाद।